इलेक्टोरल बॉन्ड्स हा एक मोठा भ्रष्टाचार आहे। अनेक असे निर्णय पण आता अनाउन्समेंट झाली आहे ना, आणि मला असं वाटतं सगळ्यात मोठं आव्हान आज किंवा ज्याचं उत्तर या देशाला अपेक्षित आहे तो इलेक्टोरल बॉन्ड्स आहे। म्हणजे आज वर्तमानपत्रात तुम्ही वाचलं तर इलेक्टोरल बॉन्ड्स हा एक मोठा भ्रष्टाचार आहे असे अनेक लेख वर्तमानपत्र चॅनल्स आणि सोशल मीडियावर फिरताना बघतायत। आणि मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये नक्की काय झालं, क्विट प्रो को हा शब्द सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आहे। तर भ्रष्टाचार झाला असेल तर यार देशाला उत्तर दिलं पाहिजे आणि त्याचा एक व्हाईट पेपर केंद्र सरकारने काढला पाहिजे की इलेक्टोरल बॉन्ड्सचं नक्की काय झालं, कोणी ते विकत घेतले, कुणाला कुठले कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले आणि कुठल्या पक्षाला इलेक्टोरल बॉन्ड्स मिळाले, याचा पूर्णपणे एक श्वेतपत्रिका केंद्र सरकारने अर्जंटली काढली पाहिजे। कारण त्याच्यात सगळे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, गॅमलिंग अशीच नावं, म्हणजे ज्या कंपनीजवर ईडी आणि सीबीआयची रेड झाली आहे त्यानंतर त्यांनी हे इलेक्टोरल बॉन्ड्स घेतलेत। मग हा भ्रष्टाचार आहे, हे ब्लॅकमेल आहे, नक्की काय? आणि गॅमलिंग म्हणजे जुगार खेळणाऱ्या कंपनीजनी एवढे जर इलेक्टोरल बॉन्ड्स विकत घेतलेत हजारो कोटी रुपयाचे, हे मी म्हणत नाहीये, मी वर्तमानपत्रात जे वाचलं तेच तुम्हाला सांगते। त्याच्यामुळे जरी मी एक लोकप्रतिनिधी असले तरी मी नागरिक पण आहे ना, आणि मलाही कळलं पाहिजे की जुगार किंवा गॅमलिंग करणाऱ्या कंपन्या एवढे निधी जर देणार असतील, हजारो करोड रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड्स, हे कुणाला दिले आणि हे चुकीचं नाही आहे। त्यामुळे ह्याची श्वेतपत्रिका तातडीने सरकारने, केंद्र सरकारने काढली पाहिजे, ही माझी मागणी आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।